DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम। उन्नत नाशिक अभियान अंतर्गत मनपा आणि हिंदू संग्राम सेनेचा संयुक्त उपक्रम। रामकुंड व गोदाघाट परिसरात 2200हून अधिक स्वयंसेवकांचं श्रमदान। जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उन्नत नाशिक अभियान संकल्पनेतून आज गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली। अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या रामकुंड व गोदाघाट परिसरात हे अभियान पार पडलं। दररोज हजारो भाविक भेट देणाऱ्या या परिसरात स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण व्हावं हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश होता। यामध्ये अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेचे संग्राम सैनिक, भक्तगण आणि मनपा कर्मचारी मिळून तब्बल 2270 स्वयंसेवक सहभागी झाले होते। त्यांना ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय। अहिल्याबाई होळकर पूल ते टाळकोटेश्वर दरम्यान गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंच्या पात्रातील आणि परिसरातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य, जलपर्णी व इतर टाकाऊ वस्तू हटवून परिसर चकाचक करण्यात आला। नदी पात्रातून तब्बल 22.345 टन पानवेली व कचरा संकलित करण्यात आला। तो पुढील प्रक्रियेसाठी मनपाच्या खत प्रकल्पाकडे रवाना करण्यात आला। या स्वच्छते मोहिमेप्रसंगी नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आडके, उपमहापौर विलासअण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पालोड, अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, पीठ प्रमुख संजय गाडेकर, व्यवस्थापक प्रवीण ठाकूर, पुरोहित संघाचे मुख्य विश्वस्त तथा कुंभमेळा समिती अध्यक्ष सतीश शुक्ल आणि पुरोहित संघ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह विविध प्रभाग समितीचे सभापती, नगरसेवक, स्वच्छता निरीक्षक व मनपाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नदी ही आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा व पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण भाग असून तिचं संवर्धन व स्वच्छता राखणं ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।